प्रत्येकाला विषय दिलेला आहे, प्रत्येक जण चिंतन मंथन करतोय. हा 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 आता मला असं एक थोडस अशी माहिती हवी होती. आता दरीला जो आपला कार्यक्रम आहे व्याख्यानमालेचा, हा 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 तर आता आम्ही आतापर्यंत अनेक व्याख्यानमाला आता आपल्या पहिले आता काही ऑनलाईन पण घेतले आहे. साधू संतांनीच आयोजित केलेल्या होत्या आणि साधू संत त्याच्यामध्ये विषय सांगत होते. तर आता तुम्ही वाचनिक सत्र घेणार आहे, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा ना आम्हाला. कसं आहे, आपण पूर्वी इकडे तिकडे जायचो, आपण कार्यक्रमाला वेगवेगळ्या आश्रमांमध्ये जायचो किंवा वेगवेगळ्या मांडलिक मंदिरांच्या तिथे नामस्मरण विधी सोहळा आयोजित केलेला असतो, तिथं जायचो. तर तिथे गेल्यानंतर आम्हाला असा अनुभव यायचा की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सकाळी उदक झाल्यानंतर परत पिढाहरण झाल्यानंतर परत दुपारचा चहा, परत संध्याकाळची व्याळी, याच्यातच आमचा जास्त वेळ जायचा. आणि पुऱ्या दिवसभरात एकच शेड्यूल असायचं, फक्त दुपारी 3 ते 4 1 तास पोथी. आणि त्याच्याने मग काय व्हायचं, इतर वेळेस गप्पा मारत बसा, नामस्मरणच्या नावाखाली जायचं आणि इतरांशीच आमच्या गप्पा व्हायच्या. मग माझ्या लक्षात आलं की अशा ठिकाणी आपला वेळ देण्यात काही अर्थ नाहीये. तर मग दरीला जेव्हा आपलं आश्रम तयार झालं, तिथे आपण नियमावली तयार केली. सकाळी 3 ते 5 नामस्मरण असतं, 5 ते 6 देवपूजा, आरती, भजन वगैरे असतं, 6 ते 7 1 तास विश्रांती दिली जाते, 7 ते 8 आमचं व्यायामाचं सत्र होतं. त्यानंतरून 8 ते 9 1 तासमध्ये विश्रांती दिली जाते आपल्या सर्व आवरण्यासाठी. आणि मग 9 ते 10:30 तिथे मग बाबांचं ब्रह्मविद्येवरती सत्र असतं. अशा पद्धतीने आम्ही तिथे सत्राचं नियोजन केलं. दुपारी परत जेवण झाल्यानंतर विश्रांती झाल्यानंतर परत 3 ते 4 मग वाचनिकांचं व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. परत 6 ते मध्ये 4 ते 6 थोडा वेळ दिलं, विश्रांती वगैरे काही व्यापार वगैरे झाला की 6 ते 7 देवपूजा आरती असते. आणि संध्याकाळी 8 ते 9 1 तास प्रश्नावली असते. हे सर्व आम्हाला एक सिस्टम तिथे दरीला आम्हाला भेटलं आणि तेव्हापासून मग मला असं वाटायला लागलं की इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपण दरीलाच गेलो पाहिजे. आणि आपल्याकडे जे आश्रमाच्या पंक्ती वगैरे होतात, आता त्या पंक्तीचं नियोजन आपण कसं करतात? म्हणजे कुणी वाचनिक मंडळ, आपल्या वाचनिक जे बघतंय वाचनिकांकडून नाही, दरीला जे काय असतं ना, तर कुणाकडूनही ना सकाळी चहाची पंगत घेतल्या जाते, ना उदकाचं काही घेतलं जातं, ना दुपारचं पिढाहरणाची किंवा संध्याकाळची वेळेची कुठल्या प्रकारची पंगत नसते. ते काही मंडळाला जे काही लोक सर्व कनेक्ट झालेले आहे ते स्वतः सर्व पैसे जमा करतात, सर्व किराणा तिथे भरून देतात, कुठल्याही प्रकारची तिथे पंगत होत नाही. आणि मग या किराण्यातूनच सर्व 9 दिवसाचं काही चहाचं असेल, उदक तर तिथं नसतंच, डायरेक्ट पिढाहरणच असतं. आणि रात्रीची वेळी आणि दुपारी फक्त सकाळी आणि दुपारी फक्त चहाचं असतं. अशा पद्धतीने सर्व वाचनिकच आपल्या स्वखर्चाने तिथे सर्व नियोजन करतात. माझा प्रश्न आहे, बोला ना अनिल दादा, बोला. म्हटलं हे तुमचं नियोजन तुम्ही सांगितलं, पण हे तर खूप कडक नियोजन, आम्हाला कसं करावं लागेल? कडक जरी नियोजन असलं ना अनिल दादा, तर आपल्याला एकतर आपण अगोदरच बेशिस्त आहोत. आपल्याला शिस्त लागली पाहिजे. आणि जिथं शिस्त असते अशा ठिकाणी जर आपण गेलो तर आपल्या जीवनात सुधारणा होत असते. जिथं कोणी लक्ष द्यायला नाही, काय असतं माहितीये का, गुरु असला आपल्या पाठीमागं तर शिष्य सुधरत असतो. तसंच बाबा जरी तिथं कडक आहे किंवा त्यांचे नियम फार कडक आहे, तर त्याच्यातून आपलं हित होत असतं ना. आपण एखाद्या नियमाच्या अधीन राहिलो तर आपलं हित आहे, त्याच्यातून आपलं भलं आहे. जिथं नियम नाही आहे तिथं जा, खा प्या, झोपा, सत्राला या, नका येऊ, अशा ठिकाणी जर तुम्ही राहिले तर तुमची आध्यात्मिक प्रगती होणार नाही, तुमच्या जीवनाची प्रगती होणार नाही. म्हणून नियम असले पाहिजे जीवनामध्ये. बरोबर बरोबर. आणि परत तिथं अजून एक असा विषय होता, तिथं बोलण्यासाठी बाबा आग्रहाने उठीत असतं, असं काही खरं नाही? आग्रहाने उठवण्याचा विषय नाही अनिल दादा. मंडळाचा आणि बाबांचा तिथे आश्रमाचा नियमच आहे की जो काही नामधारक उपदेशी वाचनिक आहे त्यांनी अभ्यास तर करतो, पण त्याला जीवनामध्ये कुठेही संधी दिल्या जात नाही बोलण्याची. त्याला भरपूर बोलायचं असतं, संवाद साधायचा असतो, पण त्याला कुठल्याही साधू संत जे कार्यक्रम आयोजन करतात तिथं कुठेही त्याला बोलण्याची संधी दिल्या जात नाही. बाबांना असं वाटतं की नामधारक उपदेशी वाचनिकांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करावं,
त्यांना नेमकं काय समजलंय काय नाही हे त्यांनी बोलावं, म्हणून तो एक प्रयत्न असतो. तिथं व्याख्यानमालेतून आपण नामधारक उपदेशी वाचनिकांना बोलण्याची संधी देतो, किंवा शेवटच्या दिवशी तिथे नियोजन केलेलं असत, शेवटच्या दिवशी बाबा काही बोलत नाही, तिथे जे काही 9 दिवस लोक राहिले त्यांनाच आपण बोलण्याची संधी देतो का बाबा तुम्ही 9 दिवसात तिथे नेमका काय शिकले, काय अभ्यास केला. अशा पद्धतीने तिथं मग त्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी त्यांना स्टेज उपलब्ध करून दिलं जातं. अशा पद्धतीने तिथे कार्यक्रम चालतो. हॅलो दंडवत सर, माझा एक प्रश्न आहे. बोला बोला विकी दादा, बोला. दंडवत. आपलं वाचनिक मंडळ आहे सर, या वाचनिक संघटनेतून काय होणार आहे, त्याचा काय फायदा आहे? वाचनिक मंडळ आपण स्थापन केलंय बघा, जोपर्यंत आपण संघटित होत नाही, एकत्र आपण येत नाही, तोपर्यंत धर्माच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये ज्या काही अडचणी येतात, आता समजा नाशिकमध्ये एखादी अडचण आहे तर ती सोडवण्यासाठी जे पाठबळ लागतं त्याला जर पूर्ण महाराष्ट्रातले वाचनिक आपण एक संघटित झालेलो असो तर एकत्र येऊन जर आपण एखादं काम हातात घेतलं तर ते काम आपलं लवकर होत असतं. किंवा नाशिकमध्ये आपण सगळे वाचनिक एकत्र असेल तर धर्माचं मोठं काम करू शकतो. एखादा कार्यक्रम आयोजन करायचा असेल तर आपण सर्व एकत्रित असेल तर त्या कार्यक्रमाचं आयोजन आपण करू शकतो. आता आपण नाशिकमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले, त्याच्यातून तुमच्या लक्षात आलंच की वाचनिकांनी किती मोठं संत संमेलन नाशिकमध्ये घेतलं. आता वाचनिकांनी कालिदासला किती मोठा कृतज्ञ सोहळ्याचा कार्यक्रम घेतला. हे संघटित असल्यामुळेच हे कामं होऊ शकतात. आज जे काही माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मानवपंथाच्या ज्या काही अडीअडचणी याच्याकडे आपलं स्वतःचं लक्ष वेधलंय, तर त्याच्या पाठीमागे त्यांनी नामधारक उपदेशी वाचनिकांचं संघटन पाहिलं. ह्या धर्म किती मोठा आहे, किती प्रचार प्रसार झालेला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. हे संघटित झाल्याचे फायदे. आणि नामधारक वाचनिक एकत्र आला तर बरेच अजून कामं होऊ शकतात. त्यासाठी या मंडळाचा नेहमी प्रयत्न असतो की सगळ्यांनी एकत्र यावं. माझा प्रश्न होता एक. बोला ना अनिल दादा, बोला. तुमचे आताचे जे काही तुम्ही कामं केले ते तुम्ही आता सांगितले, पण भविष्यात तुमचं काय नियोजन राहील पण ते वाचनिक मंडळाचं पुढे काय उपक्रम असणार आहे? वाचनिक मंडळाचा असे जो नामधारक उपदेशी नाही, प्रथम त्याला नामधारक बनवणं, उपदेशी बनवणं, नामधारक झाल्यानंतर त्याला उपदेशी बनवणं, उपदेशी झाल्यानंतर त्याला पुढे वाचनिक बनवणं, वाचनिक झाल्यानंतर त्याला पुढे चांगला एक साधू बनवणं, हा ह्या मंडळाचा अजेंडा आहे. आता जे काही वाचनिक अवस्थेत आहे ते भविष्यात त्यांनी सगळ्यांनी संकल्प सोडले, ते भविष्यात सर्व साधू होणार आहे. आज त्यांच्या सांसारिक अडचणी म्हणून ते आज अनुसरू शकत नाही, पण त्यांच्या जबाबदारी मिटल्यानंतर जे काही वाचनिक आहे ते पुढे जाऊन साधू होणार आहे. आणि या मंडळाचा एकच हेतू आहे, आदर्श नामधारक तयार करणे, आदर्श उपदेशी तयार करणे, आदर्श वाचनिक तयार करणे. आणि हे आदर्श वाचनिक तयार झाले तरच आदर्श साधू तयार होतील. म्हणून या मंडळाचा प्रयत्न आहे की आदर्श आपण भिक्षुक तयार करण्यासाठी पहिले आदर्श वाचनिक तयार केला पाहिजे. आणि वाचनिक जे काम करू शकतो ते साधू पण नाही करू शकत, कारण वाचनिक हा स्वतःच्या खिशातून 2 पैसे देत असतो आणि खर्चाने तो कार्यक्रमाचं सर्व आयोजन करत असतो. अशा पद्धतीने वाचनिकांनी एकत्र यावं, संघटित व्हावं, काही धार्मिक कार्य करावं आणि पुढे भविष्यात चांगला आदर्श साधू व्हावं, हे आमचे प्रयत्न आहे दादा. बरोबर आहे, बरोबर. अजून काही प्रश्न आहे कृष्णा दादा? माझा प्रश्न असा आहे, हा हा आता महंती वगैरे झाली, थोडा महंती विषय थोडं सांगा ना मला, थोडं अनुभव महंती. कसं आहे, आपल्या धर्मामध्ये प्रथा आणि परंपरा आहे. पूर्वपारपासून या प्रथा परंपरा चालू झालेल्या आहे. 13 आमनय आपल्यामध्ये आहे. त्या आमनयांचे शिष्य पुढे होत गेले. मग ते शिष्य झाल्यानंतर ते जे आमनय जे आपले जे पूर्वज होते ते सरले, मग त्यांच्या नावाने एक मंती तयार झाली. आणि मग ते जे बाबा सरले की त्यांची मंती त्यांच्या शिष्याला द्यायची, पुढे परत त्यांची मंती त्यांच्या शिष्याला द्यायची, जेणेकरून जी काही आपली देवपूजा आहे तिचं संरक्षण झालं पाहिजे. त्यानंतर आपला पंथाचं जे काही धार्मिक ग्रंथ आहे जे त्यांच्या पूर्वजांकडे आपल्या उपलब्ध आहे ते पुढच्या पिढीकडे गेलं पाहिजे. आणि त्या पिढीतला हा एक समजा कवीश्वर कुळाचार्य आहे, मग त्या पिढीतला हा एक साधू आहे, त्याला त्याच्यात दिली की ती जबाबदारी दिली की तो ते सगळं जपत असतो. परत महंता म्हणजे त्यांनी ते सगळं जपायचं असतं, लोकांपर्यंत हा धर्माचा प्रचार प्रसार करायचा असतो. अशा पद्धतीने ही परंपरा आपल्या धर्मात चालू आहे. आजही आपल्या धर्मामध्ये वेगवेगळ्या महंत्या दिल्या जातात.
तर त्याच्या पाठीमागे देण्याचा हेतू मानपान भेटावा किंवा मोठेपण भेटावा असं नसून जी काही आपली परंपरेने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या संबंधित देवपूजा असेल, धर्मग्रंथ असतील किंवा हा धर्मातल्या येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रत्येकाने उभं राहावं यासाठी हा प्रयत्न आहे. पण आता काय झालंय की मन तिच्या नावाखाली जे काही मार्गामध्ये जो आदर्श साधू असतो, ज्याला खरंच मनती दिल्या गेली पाहिजे त्याला ती मनती न दिल्या जाता जे काही इतर नातेवाईक असतील, संबंधित असेल किंवा ज्याच्यावरती विशेष बाबाचा मनोधर्म असेल त्याला ती मनती दिल्या जाते आणि जो खरा आदर्श साधू आहे, जो आचरवंत आहे त्याला डावलल्या जातं. अशी परिस्थिती आता धर्मात झालेली आहे. पण हे न होता नियमाने जो खरंच त्या योग्यतेचा आहे, त्याची खरंच तेवढी पात्रता आहे त्याला ती मनती दिल्या पाहिजे आणि त्यांनी ते मनतीचा आदर राखून धर्मकार्य, धर्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे असं मला वाटतं. बोला अनिल दादा, बोला. माझा एक प्रश्न आहे. हा हा हा. तर आमच्या इकडं नवरात्रामध्ये आश्रमामध्ये कार्यक्रम होत असतात या 9 दिवसामध्ये. पण त्या ठिकाणी आम्ही गेलो पण त्यांचे असे म्हणजे एवढे कडक नियम नाही. 3 लाच उठा, 5 लाच उठा, 5 अनिल दादा हे लक्षात घ्या. पहिल्यांदा साधू संत ज्याही कार्यक्रमाचं आयोजन करतात त्यांना गर्दीची गरज असते. कारण जेवढी तुमची गर्दी अधिक तेवढं त्यांचं उत्पन्न अधिक असतं. कारण गर्दी झाली, भरपूर लोक आले तर पंक्ती घेता येतात, पंक्तीमधून त्यांना पैसे भेटतात. तुम्हाला देवपूजा, वेगवेगळी देवपूजा दाखवायची, आमिष दाखवायचं, रोज वेगवेगळी देवपूजा करायला लावायची. त्या देवपूजेला विडा वाहणं, परत ते काही साधू असतात त्यांना विडा व्हायला लावायचा, त्या विड्यातून त्यांना पैसे भेटतात. त्यांना त्यांचं उत्पन्नाचं साधन म्हणून त्यांनी धार्मिक कार्यक्रम राबवताय. आणि आमचं जे मंडळ आहे सर्वज्ञ सेवास्तिक मंडळ यांचा आमचा उद्देश पैसे कमवणं हा कुठलाही उद्देश नाहीये. आमचा मंडळाचा हेतूच आहे की नामधारक, आदर्श नामधारक तयार झाला पाहिजे, आदर्श वासनिक तयार झाला पाहिजे, आदर्श भिक्षुक तयार झाला पाहिजे आणि निस्वार्थ सेवा घडली पाहिजे. आम्हाला काही पैसे पाहिजे नाही, त्याच्यामुळे आम्हाला काही गर्दीची गरज नाहीये. 10 येण्यापेक्षा 1 आला पाहिजे, पण तो घडला मडला पाहिजे, त्याच्यामध्ये काही बदल झाला पाहिजे तर वेळ देऊन उपयोग आहे. नाहीतर आपण नुसतं कार्यक्रम साजरे करायचे आणि बाबांकडून भरपूर पैसे बाबांनी कमवून घ्यायचे, त्याच्यात बाबांचा फायदा होतो पण जे काही नामधारक उपदेशी वासनिक आहे त्यांचा काहीच फायदा होत नाही. त्यांच्या पदरात 9 दिवस वेळ देऊन काहीच पडलं नाही तर संसारातून ते गेले तिकडं, त्यांच्या पदराचं काही ज्ञान पडलं नाही, काही धर्माचं माहिती त्यांना भेटली नाही, तर मग काय उपयोग आहे त्यांनी वेळ देऊन. मग ते बाबा लोकांचेच फायदे होतात आणि मग बाकीच्यांचा फायदा होत नाही. बोला विकी दादा, तुमचा काही प्रश्न असेल तर बोला. हॅलो. हा विकी दादा, दंडवत. बोला, काही प्रश्न आहे तुमचा? बोला बोला. सर मंडळाची स्थापना अगोदर झाली सर आपल्या. हा हा हा. हॅलो, येतो आवाज? हा, बाकीच्यांनी माईक म्यूट करा आणि एकाने बोला. विकी दादा बोला तुम्ही. ऐका सर, मंडळाची स्थापना अगोदर झाली, त्यानंतर दरेगाव येथील आश्रम स्थापन झालाय. पूर्वी कशी परिस्थिती मंडळाची आणि आज कशी सर, काय बदल? काय पूर्वी जेव्हा परमपूजनीय भाईदेवमुनी बाबा यांच्या संकल्पनेतून सर्वज्ञ सेवास्तिक मंडळाची स्थापना झाली आणि या स्थापना झाल्यानंतर बरेच उद्दिष्ट घेऊन हे मंडळ कार्याला लागलं. त्याच्यामध्ये मुख्य आमचं जे वैशिष्ट्य होतं की जे विकल्पजनित क्रिया आहे त्या विकल्पजनित क्रिया, मिश्र भक्ती, त्यानंतर जे काही अंधश्रद्धा आहे याच्यातून लोकांना बाहेर काढणं, याच्यावरती मंडळाने काम प्रथमतः सुरू केलं. जे कोणी साधू संत विकल्पजनित गोष्टी करत होते त्यांना मंडळाने अक्षरशः नोटीस पाठवून त्यांना जाहीर सांगितलं की तुम्ही हे विकल्पजनित जे काही तुम्ही आपलं दुकानदारी मांडली, जे काही तुम्ही दरबार भरवतात ते सर्व तुम्ही बंद करा, सर्वांना मिश्र भक्तीतून, या अंधश्रद्धेतून बाहेर काढा आणि आपण सुद्धा या लोकांना अंधश्रद्धेमध्ये किंवा मिश्र भक्तीमध्ये अडकू नका आणि कुठल्याही प्रकारची विकल्पजनित गोष्टी त्यांना करायला लावू नका. याच्यासाठी मंडळाने काम केलं. त्यानंतरून मंडळाने प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये ग्रंथालय असावं यासाठी प्रयत्न केले. सुरुवातीला आम्ही सर्व हे काम करत होतो. आम्हाला वाटायचं की आपले हॉस्पिटल्स उपलब्ध असले पाहिजे, सगळ्या जिल्ह्यांमध्ये साधू संतांना ती सेवा भेटली पाहिजे, याच्यासाठी मंडळाने काम केलं. आणि हे काम करत असताना लीळाचरित्राचा मुद्दा आमच्या समोर आला. त्या लीळाचरित्रासाठी सुद्धा मंडळाने
नागपूर मंडळाला चांगलं साथ दिली, तिथं सुद्धा लढले. आणि हे सगळं करत असताना वासनिकांना प्रॉपर धर्माचं ज्ञान कुठे भेटत नव्हतं, किंवा वासनिकांनी 4-2 दिवस जाऊन कुठेतरी राहावं, अभ्यास करावा, ही मनामध्ये बाबांच्या मनात संकल्पना होती. आणि आम्ही सुद्धा बाबांना बोलून दाखवायचं की बाबा आपल्याला एक 4-2 दिवस कुठेतरी राहण्यासाठी एक व्यवस्था असली पाहिजे. तर बाबांनी भविष्याचं नियोजन केलेलंच होतं की त्यांना पुढे अनुसरायचंच होतं. त्यामुळे त्यांनी दरी या ठिकाणी जागा घेतली. आणि प्रथम आम्ही जे काय आता छोटाचे किचनची जिथं व्यवस्था आहे तेवढंच प्रथम आम्ही बांधकाम केलं. आणि आम्हाला वाटलं की ज्यांना कोणाला वेळ भेटेल त्यांनी इथे येऊन 4-2 दिवस थांबावा, अभ्यास करावा. नंतर परमार्ग सेवक मदनदादा काकड यांच्या प्रयत्नाने तिथं एवढा मोठा हॉल उभा राहिला आणि त्या हॉलमध्ये देवपूजा आली. त्यानंतरून आमच्या डोक्यात संकल्पना आली की जे कोणी साधू संत इथे येतील त्यांना इथे राहण्याची व्यवस्था आपण करू शकतो, त्यांना जेवणाची व्यवस्था करू शकतो आणि सेवा आपल्याला भेटू शकते. या हेतूने मग दरी या ठिकाणी आम्ही त्या आश्रमाची निर्मिती केली. आणि बरेच मार्ग नवीन नवीन आम्ही सुरुवातीला तिथे आणले, बऱ्याच साधू संतांची सेवा केली. वेगवेगळे कार्यक्रम, आता नवरात्राचे आम्ही कार्यक्रम त्या ठिकाणी राबवतो. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्यांचं आम्ही शिबिर घेतो. त्यानंतरून मध्ये एक श्री चक्रध स्वामी अवतार दिन दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी साजरा करत असतो. आणि कोणी साधू संत तिथे आले तर त्यांना तिथे राहण्याची व्यवस्था केलेली, भोजनाची व्यवस्था केलेली. अशा पद्धतीने मंडळाने दरी या ठिकाणी आश्रमाचं नियोजन केलं. बोला कृष्णा, आता काही प्रश्न आहे का तुमचा? अनिल दादा, तुमचा काही प्रश्न आहे का? कोणाचे प्रश्न नसेल तर थांबायचं आपण. तर एक प्रश्न आहे. बोला विकी दादा, बोला. आता समजा नवरात्र बसते सर, हा हा हा, आणि मग ते दांड्या वगैरे खेळते बघा. हा हा, बरोबर बरोबर. तिथं बाजूला देवी पण बसेल राहते त्याने दांड्याची. बरोबर. तर आपण तिथं जाऊन बघितलं तर आपल्याला काय दोष वगैरे लागू शकतो? कसं आहे, तेव्हा परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलं जिथं तीर्थ असतं, क्षेत्र असतं, अशा ठिकाणी साधकांनी जाऊ नये. आणि जिथं देवता बसलेली तिथं तिचा प्रभाव असतो. आणि अशा ठिकाणी तुम्ही जाऊन थांबले तर त्याचा काही दोष वगैरे नाहीये. तुम्ही एक काय गर्दी आहे, काय मनोरंजनाचा कार्यक्रम चालू आहे ते जाण्यासाठी तुम्ही जातात, पण मनामध्ये कुठेतरी त्या देवतेविषयी मनामध्ये येतं किंवा त्या वातावरणाचा प्रभाव आपल्यावरती होतो. आपली जी एकनिष्ठ भक्ती त्याच्यामध्ये कुठेही आपली मानसिकता बदलायला नाही पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तिथं गेलंच नाही तर मनात येणार नाही. मानसिक जरी एखादा भाव मनात आला तरी तो दोषच आहे ना. आणि कोणतंही कर्म पहिले मानसिक होतं, मानसिक नंतर वाचिक होतं, वाचिक नंतरून प्रारब्ध होतं. म्हणजे ते मनात आलं तुम्हाला की त्या देवतेविषयी, तर ते हळूहळू वाचिक होऊ शकतं, पुढे प्रारब्ध होऊ शकतं आणि धर्मावर जाण्याची चान्सेस असतात. आपली एकनिष्ठ भक्तीला पुढे तडा जाऊ नये यासाठी आपण अधिकाधिक ह्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे. आणि तुम्ही तेवढे दृढ असेल, तुम्ही तिथं जाऊन आपलं नामस्मरण चालू ठेवलं मनामध्ये आणि नेमकं काय मनोरंजनाचा कार्यक्रम आहे ते पाहून आले तर काही प्रॉब्लेम नाहीये. शक्यतो जाणं टाळावं असं मला वाटतं. ठीक आहे सर. बाकी अजून काही प्रश्न? म्हटलं. हा बोला दादा, बोला. हा धन्यवाद. म्हटलं माझा एक प्रश्न असा होता. हा बोला ना, बोला. आपलं जे वासनिक मंडळ आहे गावोगावी सत्संग आयोजित करत, हा हा हा, तर तिथे तुम्ही म्हणजे नियोजन कसं करता बस पैशांचं वगैरे जाण्या येण्याचं? काय आता आमचं जे काही मंडळाचे जे काही कार्यक्रम वेगवेगळ्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यामध्ये आता होत राहतात. परमपूज्य भाईदेव मुनी बाबा जेव्हा अनुसरलेले नव्हते तेव्हा ते प्रपंचात होते, तेव्हा ते स्वतःच्या गाडीने आणि स्वखर्चाने जात येत होते. तेव्हा तिथं आम्हाला कधी कुठली अडचण आली नाही पैशाची. त्यानंतरून बाबांनी दीक्षा घेतली. आता ते अनुसरलेले एक साधू झालेले. आता पैशांचा तर त्यांचा काही विषय नाही, कारण ते काही कामधंदेच करत नाही. पण आता जर कुठे जायचं असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा माझा मुलगा हा माझा शिष्यच आहे आणि मी त्याला सांगितलेलं आहे की बाबा मला जे काही खर्च लागेल ते तू करायचा माझा. आणि त्यांचे जे चिरंजीव आहे परमार्ग सेवक कृष्णादादा नागरे, त्यांनी शब्द दिलाय की बाबा तुम्हाला जो काही खर्च येईल तो मी देईल. तर तो वेळोवेळी बाबांना जर कुठे जायचं असेल तर तो काही खर्च असेल तर तो देत असतो. पण त्यासोबत हे वास्तविक मंडळ बाबांचा कुठेही दौरा असला तर बाबांसोबत 2, 3, 4, 5 वास्तविक नेहमी असतात. तर वास्तविक लोक सुद्धा स्वखर्चाने बाबांच्या गाडीमध्ये डिझेल पेट्रोल काय असेल ते टाकून देतात.
आता बरेच जे काही लोक गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कार्यक्रम आमचे आयोजित करतात, तर त्यांच्याकडून आता आम्हाला अशा सूचना आल्या की बाबांना कमीत कमी पेट्रोलचे पैसे तरी तुम्ही घेत चला. मग आता बाबांना पण आम्ही सांगितलं की बाबा तुम्हाला आता नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमात जावं लागेल, तर तुम्ही पण लोक समजताय, जे लोक चौकशीने जे काही येण्याचं पेट्रोलचा खर्च देत असेल तर तो आपण घ्यायला काही हरकत नाहीये. तर आता मंडळ फक्त कुठे कार्यक्रमाला जायचं असेल 200-300 किलोमीटर, तर पेट्रोलचा खर्च त्या समोरच्या व्यक्तींकडून घेत असतो. याच्या व्यतिरिक्त कुठली पूजा वगैरे नाही, कुठलं मानपानाचा कार्यक्रम तिथं बाबा घेत नाही. फक्त जाण्या येण्याचा काही पेट्रोलचा खर्च असेल ते बी सहकुशीन दिला, तर एखाद्या साधू संतांनी किंवा नामधारक वासनिकांनी कार्यक्रम आयोजन केला आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला कुठलीही देण्याची परिस्थिती नाही, तरी तुम्ही आमच्या ठिकाणी इथं गावात कार्यक्रमाला या, तरी बाबा जातात, कुठलाही खर्च घेत नाही आणि सहकुशीन दिले तर पेट्रोलचा खर्च घेतात. दंडवत. बोला अनिल दादा, काही प्रश्न आहे का? तसे प्रश्न आता बरेच तुम्ही आमचे क्लिअर केले, आता काही प्रश्न नाही राहिले. तरी पण एक प्रश्न असा आहे आमचा, हे वासनिक मंडळ तुम्ही बनवलं आणि बनवल्यानंतर या वासनिक मंडळाचं काय कामाचं काय नेमकं नियोजन धोरण काय, मंडळ काय काम करतं? मंडळाचं काम असं आहे, जिथंही कुठं विकल्पजनित गोष्टी कोणी करत असेल तर ते पहिले थांबवणं हा मंडळाचा प्रथम अजेंडा आहे. ज्योतिष कोणी पाहत असेल, कोणी तुम्हाला पितृदोष, तुम्हाला वास्तू विषयी यज्ञ होम आवाहन करायला लावत असेल, नवग्रह, परत त्यानंतरून असे वेगवेगळे काही आता नवीन नवीन फंडे आता लोक वापरून तुम्हाला मिश्र भक्तीकडे लोटण्याचा प्रयत्न करताय. हे सर्व वासनिकांना प्रथम जनजागृत केलं जातं आणि इतरही नामधारक उपदेशी वासनिकांना याच्यातून आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतरून काही साधू संत असतील जे आपला धर्म आचरत असतील, त्यांना काही आजारपणातून काही सेवा त्यांना लागत असेल तर ती सेवा आम्ही सोम हॉस्पिटलच्या वतीने, तुलसी हॉस्पिटलच्या वतीने ती सेवा त्यांना उपलब्ध करून देतो. त्यानंतरून कुठे काही कार्यक्रमाचं आयोजन करायचं असेल तर आम्ही सर्व नामधारक उपदेशी वासनिक एकत्र येऊन कार्यक्रमाचं आयोजन करतो, कारण जेणेकरून साधू संतांनी आपलं यावं, स्टेजवरती बसावं, मानपान घ्यावा, त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्यांना लोड येऊ नये कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं. तर हे वास्तविक मंडळ स्वतः कार्यक्रमाचं नियोजन करतं. कुठल्याही प्रकारचं कोणाकडून पावती पुस्तक तयार करून कोणाकडून पैसे मागितले जात नाही. स्वतःच्या स्वखर्चाने हे वास्तविक मंडळ कार्यक्रमाचं नियोजन करतं आणि इथून पुढे या मंडळाचं हे ध्येय धोरण असणार आहे की स्वखर्चाने कार्यक्रमाचं आयोजन करणं, कुणालाही त्रास न देता. त्यानंतरून जिथं कोणी असे विकल्पजनित गोष्टी करत असेल तर त्या नामधारक वासनिकाला त्याच्यातून बाहेर काढणं. जे साधू संत चुकीचे असतील त्यांनाही ते आम्ही दंडवत करून त्यांना विनंती करतो की बाबा असं करू नका हे सांगणं. त्यानंतरून जिथेही गावामध्ये तालुक्यामध्ये स्थानांचे प्रॉब्लेम असतील, काही साधू संतांच्या अडचणी त्यांना येत असतील, त्यावेळेस तिथं हे मंडळ सर्व उभं राहत असतं. हे आमचं सगळ्यांचं ध्येय धोरण आहे. बोला, अजून काही अडचण? हॅलो, माझा प्रश्न आहे. हा बोला विकी दादा, बोला. आजपर्यंत तुम्ही मंडळाला जोडले गेलेले, तर तुमचा वैयक्तिक काय फायदा झाला सर? बघा, परमपूज्य भाईदेव मुनी बाबा यांच्याकडे एका कामानिमित्ताने माझं जाणं झालं. सर्वात प्रथम मी उपदेश घेतलेला होता, पण उपदेश का घ्यावा आणि उपदेश घेऊन मला नेमकं काय फायदे होणार आहे, पुढे माझा हा धर्म मी कसा सिद्धीस नेणार आहे, याची माझ्याकडे कुठलीही पुढचं नियोजन नव्हतं. आणि मला पण मनामध्ये शंका होती की आता आपण उपदेश तर घेतलाय, पण हा उपदेश खरंच आपण पूर्णत्वाला नेऊ शकतो की नाही. कारण आम्ही आमच्या परंपरा देवता भक्ती करण्याची, सगळे घरात नातेवाईक मित्र परिवार सर्व देवता भक्ती करणारे. त्यानंतरून नॉनव्हेज हा आमचा शक्यतो मुख्य आहार होता. त्यानंतरून देवता भक्ती ह्या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या. आणि त्या अशा कुटुंबात मी जेव्हा उपदेश घेतला तेव्हा घरच्यांना बी माझं वाटायला लागलं की हा आपल्यासोबत नॉनव्हेज खायचा किंवा देवता भक्ती करायचा, आता हा उपदेश घेऊन याला हे सगळं याला जमेल का. पण जेव्हा परमपूजनीय भाईदेव मुनी बाबांची वासनिक अवस्थेत ते विश्वास नागरे या नावाने प्रसिद्ध होते, त्यांची माझी भेट झाली आणि त्यांच्याकडे प्रथम जीवनामध्ये सत्संग माझा घडला. त्या सत्संगातून उपदेश का घ्यावा, उपदेश घेतले तर काय फायदे होतात,
उपदेश घेतल्यानंतर आपण काय जास्तीत जास्त कोणती कर्तव्य आपले बजावले पाहिजे हे मला त्यांच्याकडून माहिती झालं आणि त्या दिवसापासून माझं त्यांच्याकडे येणं जाणं चालू झालं. हळूहळू प्रथम माझ्या घरात देवपूजा नव्हती, त्यांनी मला देवपूजा दिली, मला गाठी दिली, मला काही पुस्तकं वाचायला दिले आणि मला त्यांनी मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जायचो मला जेही काही धर्माच्या अडचणी यायच्या, मला धर्म आचरताना अडचणी यायच्या, त्यांच्याशी मी संवाद साधायचो, ते सर्व अडचणी माझ्या सोडवायचे. हळूहळू त्यांनी मला लीळाचरित्राची माहिती करून दिली, सूत्रपाठाची माहिती करून दिली आणि मला धर्मामध्ये हळूहळू मी त्यांच्या संगतीत राहिलं तर धर्मदृढ झालो. मी एकनिष्ठ भक्ती चांगल्या प्रकारे आचरायला लागलो. भविष्यात त्यांच्याकडून भरपूर ज्ञानाचे धडे मला प्राप्त झाले. अनुसरण काय हे त्यांच्याकडून मला समजलं आणि मी सुद्धा त्यांना संकल्प सोडला. म्हणजे जो व्यक्ती कधी धार्मिकता करत नव्हता आणि प्रपंच हेच माझ्या जीवनाचं टार्गेट होतं, तर त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर की आपल्या जीवनाचं मुख्य ध्येय हे साधू होऊन परमेश्वर प्राप्ती आहे, या ध्येयापर्यंत माझी वासना त्यांनी नेली. हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं गॉड गिफ्ट आहे की माझ्या जीवनामध्ये इतक्या कमी वेळात 15 ते 20 वर्षाच्या काळात इतका, जसं पूजनीय आचार्य सप्तव्यसनात अडकलेले होते, अनेक गोष्टीत अडकलेले होते, पण देवाच्या सन्निधानात आल्याने स्वामींनी त्यांना इतकं घडून मडून योग्य केलं की त्यांना आचार्य केलं. तसं मला हे विश्वास भाऊ नागरे म्हणजेच परमपूजनीय भाईदेव मुनी यांची सोबत भेटली आणि त्यांनी मला अनुसरण्यापर्यंत त्यांनी माझा प्रवास आणला. येणाऱ्या काही 2-3 वर्षातच आता माझं अनुसरण मी घेणार आहे. हे मला सगळ्यात मोठा लाभ या मंडळामुळे झालेला आहे. आणि कितीतरी माझे नातेवाईक, कितीतरी माझे मित्र परिवार या माझ्यासोबत आल्यामुळे किंवा या मंडळात मी असल्यामुळे मी त्यांचे सत्संग घेतले, त्यांना सुद्धा धर्मात आणलं, त्यांना सुद्धा धार्मिकता करायला लावली. माझं पूर्ण कुटुंब उपदेशी झालं, माझे बरेच नातेवाईक मित्र परिवार उपदेशी झाले. हा मला सगळ्यात जास्त झालेला फायदा आहे. कुठेही माझ्या हातून कधी विकल्पजनित कोणती गोष्ट घडली नाही. जर कदाचित मी या मंडळाशी जोडलेला गेलो नसतो तर एकनिष्ठ भक्तीने मी दृढ झालो असतो की नाही याची मला शंका आहे. किंवा माझ्या हातूनही बी काही अशा मिश्र भक्ती किंवा जे काही ज्योतिष वगैरे पाहणं, नवग्रह पाहणं, हे सुद्धा गोष्टी माझ्या हातून घडल्या असत्यात. परत मला इतर लोकांमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा साधू झाल्यानंतर काय करायचं, तर साधूंनी जागा घ्यायची, आश्रम बांधायचा, शिष्य परिवार वाढवायचा, नंतर लोकांमध्ये जायचं, सकाळ दुपार संध्याकाळ पंक्ती घ्यायच्या, म्हणजे इकडचा संसार सोडायचा आणि तिकडे नवीन संसार थाटायचा. असंच कदाचित माझ्या हातून झालं असतं. पण जेव्हा मी मंडळात आलो, बाबांशी जोडले गेलो, तर साधू का व्हायचं, तर देव प्राप्तीसाठी आपल्याला साधू व्हायचंय हे मुख्य ध्येय मला कळालं. हा खूप मोठा लाभ मला या मंडळात आल्यामुळे झालेला आहे. दंडवत. बोला अजून काय असेल तर. जर आम्हाला यायचं ठरलं, आम्ही नाशिक मध्ये राहतो, तर आम्ही मुक्कामी येऊ शकतो दरीला. कधी या, कोणताही नामधारक उपदेशी तिथे मुक्कामाला येऊ शकतो. 4 दिवस, 8 दिवस, 1 महिना, 6 महिने, वर्षभर आणि कायमचं जरी राहायचं ठरलं तरी राहू शकतो. कोणालाही काही अडचण नाहीये. पण नियम आहे, त्या नियमाचं जे पालन ज्याच्याकडून होईल त्याला तिथे ठेवलं जातं. ज्याच्याकडून नियमाचं पालन होणार नाही त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. मग तो मी असू किंवा कोणी असू, नियम हे सगळ्यांसाठी असणारे. आणि तुम्हाला तुमचे तिथले सर्व नियमात जर तुम्ही राहिले तर कुठल्याही प्रकारचा खर्च न घेता तुम्ही तिथे राहू शकतात, काही अडचण नाही. बरं, ठीक आहे, चालेल. अजून काही प्रश्न असेल तर विचारा. थांबायचं आता? हो चालेल. हा, दंडदानी दादा, बोला बोला. प्रश्न आहे. हा, बोला बोला. हॅलो, दंड. हा, दंड शरद दादा, बोला. म्हटलं आता आम्ही तिथे आलो, समजा वाचनिक आहे, तर मग आचार कसा राहिलो होते. हे बघा, तुम्ही वासनिक जरी आहे तरी भविष्यात होणारे तुम्ही साधू आहे. जे साधूला जे काही आचरण करावं लागतं ते सर्व आचरण तुम्हालाही करावं लागेल. पहाटे 3ला उठणं असेल, नामस्मरण करणं असेल, त्यानंतरून जे काही सूत्रपाठाचं पारायण, देवपूजा, आरती या सगळ्या नियमात तुम्हाला सहभागी व्हावं लागेल. व्यायामाचा जो नियम आहे त्या व्यायामाच्या नियमात तुम्हाला सहभागी व्हावं लागेल. तिथं कुठल्याही प्रकारची पंक्ती किंवा पूजा तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला भिक्षा मागायला जावं लागेल. भिक्षेचं 1 टाईमाचं तरी दुपारचं तुम्हाला भिक्षेचा आहार घ्यावा लागेल. रात्रीचं जेवण तिथे बनवलं जातं, रात्रीचं जेवण तिथं भेटतं. जे काही मार्गात राहण्याचे नियम आहे, तुम्ही म्हणाल की बाबा आता मी राहतो, मग माझ्या बायकोला घेऊन येतो, आम्ही गप्पा करू, टाइमपास करू,
आम्ही बाबांसोबत इकडं तिकडं मध्ये मध्ये कधी मध्ये फिरायला बाहेर जाऊ, तर असं नाही राहता येणार. तर तुम्हाला राहायचं असेल तर धर्माच्या नियमाने राहावं लागेल. एक साधूला जे काही नित्यविधी निमित्तविधी जे आहे ते सर्व तुम्हाला तिथे पाळावं लागेल. अजून काही प्रश्न? नाही, आता बरेच प्रश्न तुमचे आमचे क्लिअर केले तुम्ही, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर्वांचे मी आभार मानतो. आपण मला वेळ दिला आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. दंडवत प्रणाम. दंडवत. दंडवत.